जन्मकथा. परमपवित्र माता अनुसयेला त्रिदेवांनी आशीर्वाद दिले आणि त्यानंतर भगवान शंकरांची वचनपूर्ती होऊन दुर्वास ऋषींचा जन्म झाला. आता वेळ होती रमा माधवाच्या वचनाची, म्हणजेच साक्षात श्री भगवान दत्तात्रयांच्या जन्माची. साक्षात वैकुंठरमण रमापती जन्म घेणार म्हणजे साऱ्या जगताचा उद्धार होणारच. समस्त व्यथा भवतापांचा निराश होणार, जन्म मरणाची फरफट संपणार, आधिव्याधींची कटकट मिटणार आणि सकल कामनांची परिपूर्ती होणार. जो जे वांछेल ते त्याला लाभणार, आरोग्याचं साम्राज्य होणार, सर्वत्र सुखाचं साम्राज्य पसरणार होतं. ब्रह्मवृंदांच्या वेदचर्येत निमग्न असलेल्या आणि आपल्या लाडक्या दुर्वासाच्या बोबड्या वेदपठनानं सुखावत असणाऱ्या अत्रि मुनींना परमेश्वरी इच्छेनं समागमाची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि साक्षात श्री विष्णूंच्या तेजाचा अंश अनसूयेच्या गर्भकोशात दिसामासानं वाढू लागला. पुन्हा खूप दिवसांनी अनसूया गर्भवती झाल्याचं कळताच सर्वांना आनंद झाला. पर्णकुटीतला आणि त्या बाहेरचा सारा आसमंत त्या वार्तेनं बहरला, मोहरला. आसपासची वृक्षराजी, तरुलता ह्या स्वर्गातल्या कल्पद्रुपाप्रमाणे फुलल्या, फळाफुलांनी लहडल्या. त्यांचा सुगंध आसमंत व्यापून उरला. कोकिळा, भारद्वाज, शुकादी पक्षीगण मंजूळ स्वरात मधुर गान करू लागले. तळी कमळांनी फुलली, भुंग्यांचा गुंजारवही सुरू झाला. स्वर्गातल्या नंदनवनानंच अत्रि ऋषींच्या आश्रमात मुक्काम केला. घरची गोधनही वारीमाप दूध देऊ लागली. दूध, तूप, गोरस कशाला म्हणून कमी नव्हतं. अन्नधान्याचा सुकाळ झाला. अतिथी अभ्यंगतांची वर्दळ वाढूनही समृद्धीला खळ लागेना. खडकाळ असलेल्या प्रदेशातूनही जुळजुळ अमृताचे झरे वाहू लागले. वांझ असलेल्या गर्भिणी झाल्या. जो जी इच्छा करील ती इच्छा तात्काळ फलद्रूप होऊ लागली. अत्रि मुनींनाही हे सारं पाहून आश्चर्य वाटलं. दुर्वासांचे बोबडे वेदपठन ऐकून बहिरेही ऐकू येण्याची शक्ती मिळवू लागली. पांगळे चालू लागले, आंधळे डोळस झाले, अज्ञानी ज्ञानी झाले, ज्ञान्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. ही सर्व या गर्भसंभवाचीच कळा होती, पण ती अत्रि ऋषींशिवाय कोणालाच समजली नाही. वातावरणातील हा फरक पाहून सारे सामान्य जन आश्चर्यचकित झाले होते, मंत्रमुग्ध होऊन राहिले होते. ज्याप्रमाणे सूर्याची आभा दिवसेंदिवस वाढावी आणि तेजपुंज भानू दिसावा, त्याप्रमाणे अनसूयेची कांती शुद्ध विजाच्या अंबुधराप्रमाणे तेजपुंज बनत होती आणि दिसामासन गर्भवती होत होती. असं होता होता 7 महिने झाले. 7व्या महिन्यात अत्रि ऋषींनी माता अनसूयेला विचारलं, हे प्राणप्रिय, चातुर्यखानी, कुरंगनयने, तुला कोणकोणत्या इच्छा होत आहेत हे न लाजता, मनी कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता मला सांग. अत्रि मुनींचं हे संभाषण ऐकून अनसूया लाजली आणि म्हणाली, हे नाथ, आपल्या चरणांचं पूजन करून आपल्या सहवासातच तप करावंसं वाटत आहे. त्याचप्रमाणे तपोवनात स्वच्छंदपणानं विहार करावासा वाटतो आहे. तीर्थाटन करून योगाभ्यास करावा, जप तप अनुष्ठान करून दानधर्म करावा, वेदांताविषयी चर्चा ऐकावी, पण रिद्धी सिद्धींना आपल्या दासे करून अवघ्या भूतमात्रांवर दया करावी, उदंड भाग्याचे त्यांना धनी करावे, नानाविध प्रकारचं सुरस सुग्रास भोजन करावं आणि इतरांनाही खाऊ घालावं, असं मला राहून राहून वाटत आहे आणि वैराग्याची ओढही अनिवार्य होत आहे. हो उद्गार ऐकून त्या ब्रह्मकुमार अत्रींना अतिशय आनंद झाला आणि ते म्हणाले, खरोखरच जगाच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष परमात्मा आपल्या घरी राजयोगाच्या रूपात अवतरणार आहे. आणि मग एक सुधीन पाहून त्यांनी आपल्या कुलातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ऋषींना, ऋषीपत्नींना आपल्या घरी भोजनाप्रित्यर्थ बोलावलं. त्यांना जे हवं होतं ते अनसूयेला आग्रहानं आणि कौतुकानं खाऊ घातलं. तिला औक्षण करून तिची ओटी भरली, करशुद्धी करून मुखशुद्धीसाठी तांबूल दिलं आणि द्राक्ष मंडपात तिची मृदुमऊ शय्या अंथरली.
अनसूयेनेही आपल्या हाताने त्या सुवासिनींना हळद कुंकू, कर्पूर चंदन आणि फळांचा मेवा अर्पण केला. त्यांनाही सुखावलं, संतोषवलं आणि सर्व सुवासिनींचे आशीर्वाद घेऊन त्यांना बोलावलं. 8व्या महिन्यातही अशी इच्छा भोजन चाललीच होती. तेव्हाच तिथे माऊलीला नारद मुनी दिसले आणि तिच्या आनंदाचा पारावार उरला नाही. नारदांनी अनसूयेकडे दृष्टी टाकली आणि तिचं ते तेज पाहून त्यांनी ओळखलं की हिच्या पोटी त्रिगुणात्मक ब्रह्मांड नायक जन्म घेणार आहे आणि आपल्या अवतारानं विश्वाचं शांतवन करणार आहे. नारद मुनींनी अनसूया मातेला एक प्रदक्षिणा घातली आणि जाता जाता माता अनसूयेला जन्माला येणाऱ्या बालकाचं नाव दत्त ठेव असा सल्ला दिला आणि आपल्या त्रिलोक यात्रेला ते निघाले. वाटेत जो जो भेटेल त्याला ही शुभवार्ता सांगू लागले की पतिव्रता अनसूयेच्या पोटी साक्षात कमलापती त्रिगुणात्मक स्वरूपात जन्माला येणार आहेत. ज्या वेळेला 8वा संपून 9वा महिना लागला तेव्हा ही शुभवार्ता घेऊन नारद मुनी रमेकडे, उमेकडे आणि सावित्रीकडे गेले. तिन्ही देवींना आनंद झाला. त्यांनी 9 मास केव्हा भरतात त्याकडे दृष्टी लावली. अनसूयेसाठी आणि अनसूयेच्या पोटी जन्माला येणाऱ्या त्या बाळासाठी सर्व लेणी तयार केली. बाळंतिणीला लागणारे साहित्य जमवलं आणि त्या आश्रमाकडे निघाल्या. सर्व देवाधिदेवही आपल्या गणांसह, यक्ष किन्नरांसह, गंधर्व अप्सरांसह दाटीवाटीनं आकाश मंडळात येऊन उभे राहिले आणि त्या शुभ घटिकेची आतुरतेनं वाट पाहू लागले. आणि ती शुभ घटिका भरली. त्रिगुणात्मक त्रैलोक्य अवतार जन्माला आले. ती तिथी होती शुक्ल पक्ष, इंदू बासर, रोहिणी नक्षत्र, चतुर्दश पौर्णिमा, मार्गशीर्ष महिना आणि हेमंत ऋतू होता. अशा त्या अमृतपेला ते चैतन्य तत्व प्रगटलं. अत्यंत अवर्णनीय तेज असं म्हणतात पसरलं. ते तेज पाहून सर्वांचे डोळे दिपले. पण दिपलेल्या डोळ्यांनी मग ते साजिर गोजिर रूप पाहिलं आणि सुरगणांनी जयवाद्यांचा घोष केला, पुष्पवृष्टी केली. गंधर्वांनी आपल्या सुस्वर स्वरात गायनाला प्रारंभ केला. अप्सरांनी मोहक नृत्याला आरंभ केला. मंगल घोषात विविध वाद्य निनादू लागले. घंटा घनघनू लागल्या आणि सर्व ऋषिकांताही आनंदानं गदगदल्या. त्यांनी बाळाला उचलवून घेतलं. उष्णोदकानं त्याला स्नान घातलं. सुगंधी चूर्णानं मर्दन केलं आणि मधाचं बोट चाखवलं. ते सुकुमार कोमल बाळ कसं होतं, अगदी मनस्वी आगळ होतं. त्याला 6 भुजा होत्या. अतिशय सुहास्य आणि सुकुमार अशी 3 मुख होती. ते सुंदर रूपडे पाहून सर्व देवांगना लगबगीनं पुढे आल्या आणि त्यांनी पंचार्थ घेऊन उभाळलं. आरती गायली, पुष्पवृष्टी केली. सर्व देव आणि ऋषीवर परस्परांना भेटले. गुढ्या तोरणं उभारली गेली. सुवासिनींनी एकमेकींना हळद कुंकू हरिद्रा वाटली. उमा, रमा, सावित्री, गायत्री आदींनी बाळाला आशीर्वाद दिले. त्यावरून लिंबोलून उतरवून टाकलं आणि अनसूयेला वंदन केलं. ब्रह्मपुत्र अत्रि ऋषींनाही सर्व देव भेटले. नारद मुनींनीही अत्रींना आलिंगन दिलं आणि म्हटलं, आपल्या पोटी साक्षात परब्रह्म अवतरलं. आपण दोघे खरोखर धन्य आहात. सर्व देवाधिदेवांनी अत्रींची स्तुती केली आणि प्रस्थान हलवलं. पर्वताला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि त्या जगद्गुरु मायातीत परब्रह्माची स्तुतीपर आरती गाऊन आपापल्या विमानांसह स्वर्गामध्ये उड्डाण केलं. तेजपुंज भास्कराच्या उदयानं ज्याप्रमाणे काळ्या कुट्ट यामिनीचा नाश व्हावा आणि अंधकार विरून झळझळीत प्रकाश पसरावा, एखादं रामबाण रसायन सापडून शरीरातील ठाण मांडून बसलेल्या रोगांचा नाश व्हावा, किंवा समर्थ पंचाक्षरी मंत्राचा उच्चार करताच पिशाच्यांचा नाश व्हावा, त्याप्रमाणे ही त्रिगुणात्मक मूर्ती प्रगटताच भूतलावरील दुःख शोकांचा विनाश झाला. आनंद आणि संतोष करते झाले. हा पूर्णानंदाचा कंद सिंहांचल पर्वतावर दिसावासानं वाढत होता. रिद्धी सिद्धी आपणहून पाणी भरत होत्या. ऋषिगण येऊन मंत्रपाठ म्हणून जात होते. कामिनी पाळणे गात होत्या. रात्रीला पुन्हा वेदघोष दुमदुमत होता. अशा रीतीनं 5वीची पूजा पार पडली. 10 दिवस सुवेराचे संपले. शुद्ध स्नान करून 11व्या दिवशी अत्रि मुनींनी सर्व ऋषीगणांसह आपल्या बाळाचं मुख प्रक्षालन केलं आणि त्याला मध साठवला आणि त्या बालकाच्या दर्शनानं त्यांचं मन आनंदानं भरून गेलं.
12व्या दिवशी 12 बळींची पूजा करून सर्व प्रजेला आमंत्रण देऊन नामकरण सोहळा सुरू झाला. सहस्र ब्राह्मणांची षोडशोपचारे पूजा करून त्यांना गंधाक्षता वाहून आसन देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांना सुवासिक फुलांच्या माला अर्पण केल्या, धूपदीप अर्पण केले आणि संकल्प सोडून पंचपक्वानांचं भोजन त्यांना दिलं. तृप्त होईस्तवर ब्रह्मरुंद जेवले, संतोष पावले आणि दुवा देत अशीच भरभराट सुख समृद्धी नांदो असा आशीर्वाद देत ते तृप्त होऊन गेले. सौभाग्यवान लुटली आणि आग्रहानं सर्वांना भोजन माता अनुसूया वाढू लागली. सर्वांनी आसन मांडून प्रथम पुत्रासह बाळासह अनुसूयेला बसवलं. तिला औक्षण केलं, तिची ओटी भरली आणि तिला नवीन वस्त्र नेसवली. बाळालाही बाळ लेणी अंगठी अर्पण केली आणि त्याचा पाळणा सजवायला सुरुवात केली. विविध प्रकारच्या रंगीत मण्यांनी आणि झिरमिऱ्यांनी चिमणाळी बनवली. सुरेख चांदवे शिवले, चांदण्या डकवल्या आणि मृदुमयी शय्या तयार केली. सुगंधी पुष्पमालांनी पाळण्याला बाहेरील भाग सजवला आणि शुभघटिकेची सर्व आतुरतेने वाट पाहू लागले. या नामकरणाच्या दिवशी आकाशात देवाधिदेवांनी दाटी केली होती. उमा, रमा, सावित्री आणि गायत्री आपापल्या सोबत दिव्य अशा बाळ लेण्यांनी आणि सौभाग्य लेण्यांची भेट घेऊन आलेल्या होत्या. त्यांचा स्वर्गीय बाळंत विडा खरोखरच अद्वितीय होता. ह्या सर्वांच्या आगमनानं सिंहांचल पर्वत गजबजला, चैतन्य तत्वाच्या नामघोषानं दुमदुमला. सर्व देव भेटले आणि देवांगना पुढे झाल्या. त्यांनी अनसूयेला औक्षण केलं. श्रीफळानं तिची ओटी भरली आणि तिला दिव्य वस्त्राभूषण प्रदान केली. श्रीफळानं तिची ओटी भरली, तिला दिव्य वस्त्र आभूषण प्रदान केली. अक्षय सौभाग्य कांकनं दिली आणि तुझे चरण कमल पुजले. त्या बालकाच्याही अंगावर दिव्य बाळलीने चढवायला सुरुवात केली. नारद मुनी तिथे उपस्थित होते. हा दिव्य सोहळा ते पाहत होते. उमा, रमा आणि सावित्रींनी ती लेणी काढली आणि काय त्यांचं तेज वर्णावं. साक्षात चंद्र सूर्याचं तेज त्या मौक्तिक मण्यात आणि सुवर्ण पट्ट्यात जणू साठवलं होतं. अशी ती सुवर्णाची झळझळीत कंठी त्या बालकाच्या गळ्यात शोभून दिसत होती. हातात बिंदल्या घातल्या, सलकडी होती, दंडात बाजूबंद, कमरेत साखळ्या, पायात पैंजण, घुंगरवाळे, गळ्यात वाघणक आणि कपाळावर बिंदी आणि हातापायात आणि गळ्यात बारीक नाजूक दुष्टमनींची दुडी. असं ते त्रिगुणी बाळ शोभून दिसत होतं. आणि हेच ती सर्वोत्तम वेळ. सर्व ऋषीध्वजांनी म्हणताच रमेने उचलून त्या बालकाला पाळण्यात घातलं. पाळण्याचा दोर आपल्या हाती घेतला. उमेने गाणं म्हणायला सुरुवात केली आणि गायत्री, सरस्वती, सावित्री, अहिल्या यांनी तिला साथ दिली. गायत्रीने विचारलं, माता अनसूये, लवकर सांग, याचं नाव काय ठेवायचं? अनसूयेनं काही सांगायच्या आत चतुर उमेने काही एक विचार केला आणि म्हटलं, याचा पिता अत्रेय. हे बाळ जन्माला आलं ते गुणत्रय आणि सुहास्य नेत्रपदन, म्हणून याचं नाव आपण ठेवावं दत्तात्रय. अनसूयेला हे नाव ऐकताच अतिशय आनंद झाला, कारण तिच्या मनीचं जे गुज होतं तेच नेमकं ओळखून हिमनगबाळी उमेनं आपल्या ओठी आणलं होतं. म्हणून तिनं उमेला धन्यवाद दिले, तिच्या चातुर्याचं कौतुक केलं आणि पाळणा म्हणायला सुरुवात केली. जो जो रे अवधूता अत्रि अनसूया सूता, निद्रा करे सखया, हे सृष्टी उद्भवत्या त्रिगुण रूपा, अविनाशी रूपात तू प्रकटलास. मनोहर मानस रंगा, आता गाढ निद्रा घे, असं म्हणून उमेने पाळणा संपवला आणि त्रिगुणी बालकाचं नाव दत्तात्रय ठेवलं. त्यानंतर मग सर्वांनी सुंठवडा घेऊन, घोंगऱ्या खाऊन आणि साखर खिरापती घेऊन आनंद व्यक्त केला. आणि श्रुतू याच बरोबर श्री नारद पुराण संमत ही श्री दत्त जन्मकथा या ठिकाणी समाप्त होत आहे. आशा आहे श्री दत्तांची जन्मकथा आपल्याला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.